भर पावसात ठाकरेंच्या शिवसेनेने रोखून धरला अकोला अकोट रस्ता. अकोला अकोट रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे गांधीग्राम येथे रास्ता रोको आंदोलन. आज भर पावसात अकोल्यात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. अकोला अकोट रस्त्याच्या वाईट स्थितीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केलंय. अकोला अकोट मार्गावरील गांधीग्राम येथे आमदार नितीन देशमुखांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केले. तर बांधकामाला तब्बल 10 वर्ष लागलेल्या अकोला अकोट रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्यात. दुचाकीचे अख्खे चाक बसेल एवढ्या मोठ्या या भेगा आहेत. या भेगांमध्ये गाड्यांची चाके अडकून झालेले अपघात. गेल्या महिनाभरात 3 युवकांचा मृत्यू झालाय. या रास्ता रोकोमुळे तासभर अकोला अकोट मार्गावरील वाहतूक गांधीग्रामजवळ खोळंबली होती. यावेळी बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेने प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. 15 दिवसानंतर रस्त्याची डागडुजी न झाल्यास कार्यकारी अभियंत्याला बांगड्या घालून साडी नेसवण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेने दिला आहे. हर्षदा सोनोने, अकोला. भर पावसात आंदोलन करावं लागतं तुम्हाला व भर पावसात लोक मृत्यू पावले. मी 8 दिवसापूर्वी जिल्ह्याचा अहवाल सोडा, जिल्ह्याचा अहवाल आम्ही तात्काळ या 2-4 दिवसात मागणार आहोत. परंतु बाळापूर मतदारसंघाचा मी अहवाल मागितला पोलीस स्टेशन मधून. या 5 ते 6 वर्षात 851 ऍक्सिडेंट त्या बाळापूर मतदारसंघामध्ये झाले आणि 339 जण रस्त्यामुळे ऍक्सिडेंट झाले. 339 जण मृत्यू पावले आणि 110 जण गंभीर झाले. हे कोणतं राजकारण आहे? मेलेला कार्यकर्ता हिंदू नाही आहे. त्या कुटुंबाचं एक कार्यकर्ता एक ती मेला पण त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. हे 339 जण या रोडवर मृत्यू पावले. पण त्याच्या मागे किती परिवार आहे? एका कुटुंबामागे एक व्यक्ती मरते, त्याच्या मागे 10 जण पोट भरत असतात. 339 जण या रोडवर मेले आतापर्यंत या रस्त्यावर. आणि हा नॅशनल हायवे सांगतात. हा नॅशनल हायवे आहे. याच्यापेक्षा शेत रस्ता चांगला असते. एवढ्या भेगा या नॅशनल हायवेवर पडलेल्या आहेत. 3-4 दिवसापूर्वी मी मुख्यमंत्री महोदयांना बाळापूर मतदारसंघाच्या बाबतीत अहवाल दिला की 851 ऍक्सिडेंट या ठिकाणी रस्ते अवयव झाले आणि गेल्या 7-8 वर्षात या मतदारसंघात एक रस्ता मंजूर झाला नाही. तुम्ही निधी कोणाला देऊ राहिले? जिल्हा परिषद वाले कोणते रस्ते करू राहिले? BNC वाले कोणते रस्ते करू राहिले? निधी आमदाराला देऊ राहिले का रस्त्याला देऊ राहिले? हे लोक टॅक्स भरून नाही राहिले का? या मतदारसंघातले 339 लोक आता मृत्यू पावले. हा कातखाळे नावाचा जो अधिकारी आहे, कथलकर नावाचा, हा साला 1 नंबरचा भ्रष्टाचारी अधिकारी आहे. टायर जातील, 2 व्हीलरचे टायर फसतील एवढ्या भेगा या रस्त्याला पडल्या. आणि या कतलकरच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबनाची. जोपर्यंत या कतलकरवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अल्टिमेटम किती दिवसात देतात? या 15 दिवसाच्या आत हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे आणि कतलकरवर कारवाई झाली पाहिजे. हो, या जिल्ह्याचे राजकीय नेते कसे आहेत असं समजत नाहीत. एखाद्या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाईची मागणी केली, त्या अधिकाऱ्याला पाठबळ द्यायचं. काही दिवसापूर्वी आम्ही मेन हॉस्पिटल मध्ये आंदोलन केलं. एक पेशंट, त्याची पत्नी त्या पेशंटला पाठीवर घेऊन चालली आणि काही राजकीय नेते त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात की अशी घटना झाली नाही. कसं राजकारण, गलिच्छ राजकारण करू आले. काम झालं नाही, तुम्ही दिलेल्या वेळेत काय करणार? निश्चितपणे कातकेळेले त्याच्या कॅबिन मध्ये जाऊन आम्ही जर सरकारनं त्याच्यावर कारवाई नाही केली तर कातकाळेले त्याच्या कॅबिन मध्ये जाऊन त्याला बांगड्या घालू आणि साडी नेसू. त्याला हरामखोरा, त्याल्यामुळे किती लोक या ठिकाणी मेले. ही जबाबदारी अधिकाऱ्याची आहे. अधिकारी चांगला असला तसा भ्रष्टाचार होणार नाही. तुकाराम मुंडे सारखा एक अधिकारी सगळं यंत्रणा लाईनवर आणून राहिले आणि हे हरामखोर सारा रस्ता खराब करू राहिले, भ्रष्टाचार करू राहिले. तुकाराम मुंडे सारखा अधिकारी BNC ला असला पाहिजे.